नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 शिक्षकापैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड आणि बी.एड झालेला कंत्राटी नियुक्त शिक्षक असेल, असा हा एक जी.आर 5 सप्टेंबर 2024ला काढलेला आहे. तर हा जी.आर नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने ही नेमणूक होईल आणि कोण याला पात्र आहे, हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर हा जी.आर आहे 5 सप्टेंबर 2024चा आणि हा जी.आर जो बेसवर काढलेला आहे शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार जिल्हा परिषदेच्या ज्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या 2 शिक्षकापैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकापैकी नियुक्त करायची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार हा जी.आर काढलेला आहे. आता या जी.आरमध्ये हे म्हटलेलं आहे की राज्यात डी.एड व बी.एड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव त्यांना देखील या ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्याचे नुकसान, शैक्षणिक नुकसान होणार नाही. आता ही कॉन्ट्रावर्स स्टेटमेंट आहे की बेरोजगार खूप आहे आणि शिक्षक भेटत नाही, म्हणून निवृत्त शिक्षकाची नियुक्ती करायची. तरी आपण या जी.आरमध्ये काय आहे, कोण याला कशा पद्धतीने याची नियुक्ती होणार आहे आणि पात्रता काय आहे ते आपण बघूया. तर जी.आरचा जो उद्देश आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांनी डी.एड बी.एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वानुसार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक जी आहे त्याची नियुक्ती कशी असणार आहे, त्याची वयोमर्यादा जी आहे ती जास्तीत जास्त वयोमर्यादा 70 वर्ष असेल, म्हणजे 70 वर्षापर्यंत तो सेवा देऊ शकेल. पात्रता जी आहे, राज्य सरकारने मान्यता दिलेल्या शाळांमध्ये नियमानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा. कुठल्याही प्रकारची चौकशी नसावी, म्हणजे अशा सेवानिवृत्त शिक्षकावर कोणत्याही प्रलंबित चौकशी अथवा शिक्षेची कारवाई नसावी, असे शिक्षकाला पात्र असेल. अनुभव जो आहे की नियुक्ती करताना शिक्षकाच्या पूर्वीच्या कार्यकाळातील अध्यापनाचा अनुभव विचारात घेतला जाईल, म्हणजे कुठला सब्जेक्ट शिकवत असेल त्या सब्जेक्टनुसार नियुक्ती देण्यात येईल. नियुक्तीचा कालावधी जो आहे, सुरुवातीला एका शैक्षणिक वर्षासाठी कराराने केला जाईल, नंतर दरवर्षी त्याच्या गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती वाढवता येईल, परंतु सेवा ही 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी किंवा शिक्षकाच्या वयाच्या 70 वर्षाच्या पुढे राहणार नाही. आणि ही आहे सेवानिवृत्त शिक्षकासाठीची जे मिनिमम अटी आहे. आणि त्यानंतर जे डी.एड आणि बी.एड अर्थधारक उमेदवार आहे त्यांची नियुक्तीसाठी काय नियम आहे ते म्हणजे वयोमर्यादा जी आहे ती शासकीय नियमानुसार निर्धारित जी आहे ती असणार आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार आहे. उमेदवारांना केवळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती मिळणार आहे. शासकीय कर्मचारी म्हणून लाभ मिळणार नाही. जे रेग्युलर शिक्षक आहे ज्यांची नियुक्ती रेग्युलर म्हणून झालेली आहे तसे लाभ इथे मिळणार नाही. मानधन जे आहे ते 15,000 असणार आहे. ते दोन्ही शिक्षकांना, निवृत्त शिक्षकांना सुद्धा आणि कंत्राटी पद्धतीने डी.एड बी.एड वाल्यांनी सुद्धा मासिक वेतन देण्यात येईल. त्यानंतर नियुक्तीचा कालावधी हा प्रारंभिक 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, नंतर गुणवत्ता आधारे वाढवता येईल. त्यानंतर जे सर्वसाधारण नियम आणि अटी जे आहे की रजा आणि अन्य सेवाचा लाभ जो आहे की 12 रजा ह्या वार्षिक देय असतील, याशिवाय कोणतेही अतिरिक्त लाभ मिळणार नाहीत. नियुक्तीचा करार हा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत करारामध्ये सह्या होतील. नियुक्त शिक्षकांनी शिक्षणाच्या दर्जाबाबत जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे आणि कामाचं मूल्यांकन हे दरवर्षी होईल आणि त्यानुसारच पुढची जी नियुक्ती ही देण्यात येईल. आणि कामाचे जे तास आहे ते नियमित शिक्षकाप्रमाणे तास घेणे अनिवार्य असेल. जे रेग्युलर शिक्षकासारखे तो वेळ सिमिलर असेल. आणि नियंत्रण व देखरेख जी आहे या शिक्षकांवरती संबंधित शाळेचा मुख्याध्यापकाकडून नियमित कामकाजाचे मूल्यांकन होईल आणि गुणवत्तेशी संबंधित तक्रारी असल्यास शिक्षकाची सेवा समाप्त होईल, असे हे जी.आरमध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. त्यानंतर पटसंख्येच्या वाढीवर परिणाम. आता यामध्ये हा एक नियम आहे की जर शाळेची पटसंख्या 20पेक्षा जास्त झाली तर कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त होईल आणि त्याची जागा नियमित शिक्षकांना देण्यात येईल. आता कंत्राटी शिक्षकांना
जर संख्येनुसार काढण्यात येईल तर तो विद्यार्थी वाढवण्याचा या ठिकाणी मला वाटत नाही की प्रयत्न होईल. आणि हा एक यामध्ये एक पॉईंट आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आता शारीरिक व मानसिक क्षमता, नियुक्त शिक्षकाची शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षमता असावी. हे जे आहे, हे जे निवृत्त शिक्षक आहे त्यांच्या संबंधित पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आरोग्याची स्थिती ही चांगली असावी आणि आवश्यक कागदपत्रे व गोपनीयता जी आहे ती कंत्राटी शिक्षकांनी त्याच्या सेवेसाठी सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती गोपनीय ठेवावी. तर ह्या पद्धतीचे हे एक जनरल नियम आहे. आणि अंतिम जे टार्गेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे या GRचं की कमी पट संख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. आता यामध्ये शिक्षकाची कमतरता आहे आणि त्याचे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून रिटायर्ड शिक्षक आणि B.Ed बेरोजगार आहे त्यांना यामुळे याच्यासाठी नियुक्त करायचं आहे. तर या GRमध्ये एक महत्त्वाचा परत एक पार्ट आहे जो ह्या व्हिडिओमध्ये मला सांगावंसं वाटतं की बंधपत्र किंवा हमीपत्र ही नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. म्हणजे अशा पद्धतीचं एक बंधपत्र हमीपत्र घेण्यात येईल. या हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विविध केलेल्या अटी व शर्ती व विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवे घेण्याबाबत अथवा इतर कुठल्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही. हे या करारामध्ये तुमच्याकडनं लिहून घेण्यात येईल आणि हा करार त्या कंत्राटी शिक्षकाकडनं घेण्यात येईल. म्हणजे की मी नियमित शिक्षकाची मागणी करणार नाही किंवा तशी कुठलेही लाभ अपेक्षा ठेवणार नाही. हे महत्त्वाचा नियम यामध्ये आहे. त्यानंतर यामध्ये एक 16 नंबरचा एक मुद्दा आहे की ज्या शाळेमध्ये 20पेक्षा कमी पट संख्या असेल त्यामध्ये 2 नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पट संख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. म्हणजे त्या शाळेत टेम्पररी शिक्षक टाकायचा आहे तर तिथला एक शिक्षक बदली करून जिथं जास्त संख्या आहे तिथं पाठवायचा. म्हणजे हा नियम आहे. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकाची इच्छुकताचं प्राधान्य घेण्यात येईल. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठता या शिक्षकाच्या प्राधान्य देण्यात येईल. ज्याची सेवा जास्त असेल त्याला बदली करता येईल. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात येईल. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये. म्हणजे तिथल्या एका शिक्षकाची बदली ही होणार म्हणजे होणार. त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षकांवर लगतचे नियंत्रण हे केंद्रप्रमुखाचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी अशा पद्धतीचे नियंत्रण जे नियमित शिक्षकावर असतं त्या पद्धतीने हे नियंत्रण असणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही नियुक्त होणार आहे. ज्यांचं D.Ed झालेलं आहे B.Ed झालेलं आहे हे याचा लाभ घेऊ शकता आणि जे निवृत्त शिक्षक आहे ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. तर हा एक मुद्दा आहे की ही जी पद्धत किंवा ही नियुक्तीची पद्धत ही योग्य की अयोग्य या संदर्भात जर आपल्या मनात आपले विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. हा व्हिडिओ जे गरजू आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.